एक वेगळ्या पद्धतीने अगदी झटपट तयार होणारी अळूची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत। या अळूच्या वड्या करण्याकरिता अळूच्या पानांचा रोल करण्याची गरज नाही। अळूच्या वड्या तेलामध्ये सुटण्याची किंवा तुटण्याची शक्यता नाही। बऱ्याच नवीन शिकणाऱ्या व्यक्तींना अळूच्या पानाचे रोल तयार करून वडी बनवता येत नाही। अशा व्यक्तींसाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे। ही वडी अगदी झटपट बनवून तयार होते, खूप खुसखुशीत, कुरकुरीत आणि चविष्ट तयार होते। अळूवडी बघू शकता, आपली अळूवडी किती मस्त दिसते, चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे अळूवडी करण्याकरिता इथे फ्रेश असे कुंडीतले अळूचे पानं लावलेले, मी फ्रेश असे कुंडीतले पानं घेतलेले आहेत। अळूचे पानं जे आहेत आपल्या देठापासून कट करून घ्यायचे। देठसुद्धा आपण आता त्याचा छान उपयोग करणार मस्त धुरच्या रेसिपीमध्ये बघूयात आपण। बघू शकताय तुम्ही, मी इथे सर्व पाने कट करून घेतलेले आहेत। आता हे छोटे छोटे पानं आहेत, बघू शकता तुम्ही, कुंडीतले आहेत माझ्या। मी हे अळूचे पानं आणल्या स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि मधून कट मारून हे अळूचे पानं फोल्ड करून भागमधला जो आता आपल्याला हे कट करून घ्यायचे। तुम्ही या ठिकाणी मी थोडेसे मोठे कट केले, तुम्ही या ठिकाणी बारीक देखील कट करू शकता। अशाच पद्धतीने इथं जो राहिलेले अळूचे पानं मी ह्या प्रकारे कट करून घेत आहे। आता इथे आपल्याला वाटण करायचं आहे। कोथिंबीर, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या, ते अद्रकचं मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे अळूचे पानं चिरलेले आहेत, मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता इथे मी चिरून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अद्रक हिरवी मिरचीचं वाटण। हे पहा, असं ओबडधोबड करून घ्यायचं आहे आणि अळूच्या पानामध्ये टाकायचं आहे। तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता। आता इथे मी टाकलेलं आहे जिरे पावडर, 1.5 चमचा टाकायचे आहे। जिरे पावडर टाकल्यानंतर ह्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पानामध्ये। आता इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं। आता हे पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत अळूच्या पानामध्ये पूर्णपणे हाताने। पूर्णपणे आपल्या पानांना पीठ लागलं गेलं पाहिजे। मी इथे आणखीन अर्धा कप घेतलेलं आहे बेसन पीठ, तेही घालून घ्यायचं आहे। तेही आपल्याला एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे अळूच्या पानांमध्ये। आता 2 ते 3 मिनिट मी ते छान असं मिक्स करून घेतलं ह्याला। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा याला मिक्स करायचं आहे, मीठसुद्धा या पिठामध्ये। आता इथे आपली अळूवडी खवखव करते घशामध्ये, त्याकरिता मी इथे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे। या ठिकाणी 3 चमचे चिंचेचा कोळ टाकलेला आहे, ओवा टाकलेला आहे। ओव्याचा फ्लेवर खूप छान होतो, चोळून टाकायचा। आता इथे मी तिखट टाकते, 1-2 चमचे तिखट टाकले, तुम्ही कमी जास्तही करू शकता तिखटाचं प्रमाण। तिखट टाकल्यानंतर इथे मी कश्मीरी लाल तिखट देखील टाकलेलं आहे 1 चमचा। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आता आपण हे सर्व जिन्नस जे आहेत सगळे असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला या पिठामध्ये। आणि इथे आता आपल्याला या स्टेजला टाकायचं आहे पांढरे तीळ। पांढरे तीळ इथे मी 1-2 चमचे टाकलेले आहेत छोट्या चमच्याने। आणि आता आपल्याला तीळ छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला या वडीचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे, कारण बेसन पिठाला पाणी कमी लागतं, लक्षात ठेवा। आणि ते गोळा छान मळून घेतल्यानंतर आता आपल्याला या पिठाचा निमुळत्या आकाराचा रोल करायचा आहे। आता इथे तेल लावायचं आहे, कारण आपल्या ताट्याला ते चिटकू नये गोळा याच्याकरिता इथे सर्व बाजूनी रोलला त्या तेल लावून घ्यायचं आणि ताटामध्ये ठेवायचं। अशाच पद्धतीने आणखीन दुसरा राहिलेला मी रोल करून घेते। आता या पिठाचे दोन्हीही मी रोल करून घेतलेले आहेत आणि इथे मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं आहे, त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मी तेल लावून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिटकू नये ह्याच्याकरता तेल लावायचं आहे आणि ह्याचे आपले रोल करून घेतलेले अळूवडीचे हे ठेवून घ्यायचे आहेत।
अशाच पद्धतीने इथे दोन्ही राहिलेले मी इथे रोल करून स्टँडमध्ये ठेवलेले आहेत. मी स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. आपल्या भांड्याला टच होणार नाही इतपत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे. आता हे स्टँड आपल्याला अळूवडीचं ठेवून द्यायचं आहे स्टीमरमध्ये. स्टीमरमध्ये आपल्याला ही अळूवडी वाफवून घ्यायची आहे. वाफवण्यासाठी आपल्याला एक 15 ते 20 मिनिट ही अळूवडी वाफवून घ्यायची आहे. आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूयात. इथे आपले 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर इथे आपल्या अळूवडी छान वाफवली देखील आहे. बघू शकता छान अशा आपल्या अळूवड्याचं रोल देखील फुगलेले आहेत. टूथपिक घालून चेक करायचं कोडी त्या जात आपली अळूवडी वाफवली देखील आहे. आता हे अळूवडीचं ताट काढून स्टीमरमधून आपल्याला बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे अळूवडीचे रोल. आता इथे अळूवडीचे रोल मी पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत. आता इथे आपण अळूवड्या कट करायला घेऊयात. आता इथे 1 इंच मी इथे अळूवडी कट करते. तुमच्या साईजनुसार तुम्ही या अळूवड्या कट करू शकता. बघू शकता किती छान दिसत आहेत आपले अळूवडे. मस्त दिसते अळूवडी. छान देखील अशी कट झालेली आहे. अजिबात चिरणी वगैरे अजिबात पडलेलं नाही आहे. चिरा वगैरे मस्त झालेले आहेत अळूवड्या. त्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत कट केलेल्या. आता मी इथे शॅलो फ्राय करते. तुम्ही इथे डीप फ्राय देखील करू शकता. तव्यावरती छान पसरून लावायचं आहे आणि आपल्या अळूवड्या आहेत त्या आपल्याला या तव्यावरती ठेवायच्या आहेत आणि तेल टाकायचं आहे थोडंसं बाजूनी आणि अळूवड्या ह्या ठेवून घ्यायच्या आहेत कट केलेल्या. आता एक बाजू छान मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायची आहे. मिनिटभर झाल्यानंतर आता ही बाजू पलटून घ्यायची आहे. इतर सर्व राहिलेल्या आता ह्या मी पलटून घेते अळूवड्या बाकीच्याही राहिलेल्या. आता इथे सर्व अळूवड्या मी पलटून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती मस्त सुरेख कलर आलेला आहे अळूवड्यांचा. आता वरून तीळ टाकायचे आहेत कारण फोडणीमध्ये तेल जिऱ्याची वगैरे फोडणी टाकली की करपतात तीळ वगैरे. त्यासाठी वरून तीळ टाकलेले आहेत. बघू शकता किती मस्त दिसते आपली अळूवडी. आता ती आपली अळूवड्या दोन्ही बाजून मी छान अशा भाजून घेतलेल्या आहेत मिनिटभर दोन्हीही. आता हे आपल्या अळूवड्या काढून घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये. आता इथे मी सर्व राहिलेल्या अळूवड्या करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती खमंग कुसकुशीत तयार झालेल्या आहेत. क्रिस्पी देखील अगदी मस्त आलेला आहे आपल्या अळूवड्यांना. आज आपण वेगळ्या पद्धतीने झटपट तयार होणाऱ्या अळूच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. अळूवडे करायचे म्हणलं की त्याला पानांना पीठ लावा, पुन्हा वाफवा, पुन्हा त्याला शॅलो फ्राय करा की डीप फ्राय करा. त्यापेक्षा हे झटपट बनवून तयार होते ही अळूवडी. तुम्ही या अळूवडींना फोडणी देखील देऊ शकता. मी या ठिकाणी फक्त भाजून घेतलेले आहेत. मस्त दिसत आहेत बघू शकता आतून. तर ही अळूवडी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. अप्रतिम अशी लागते. तर याची नवीन पद्धतीने बनवलेली अळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्यावर तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर जबरदस्त मस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.